नमस्कार. आपण आज नवीन व्हिडिओ टाकणार आहे. नवग्रहांचे व्हिडिओ टाकून झाले. आता आपण सप्तम स्थानाविषयी काही माहिती बघणार आहोत. मुला-मुलींच्या कुंडलीत लग्नाला उशीर का होतोय याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते जाणून घेण्याची. तर तुम्ही आपली कुंडली बघू शकता. शनी ग्रह लग्नाला उशीर करतो त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. लग्नी शनी असेल कुंडलीमध्ये, लग्न कोणतंही असो, लग्नी शनी असेल तर त्या शनीची दृष्टी सप्तमावर पडते. त्यामुळं वैवाहिक जीवनात अडचणी येतात. नंतर पंचमात शनी असेल तर त्याची तिसरी दृष्टी सप्तमावर पडते, तरी पण लग्नाला उशीर होतो. आणि दशमात शनी असेल तर त्याची 10वी दृष्टी सप्तमावर पडते आणि लग्नाला उशीर होतो. त्यातून पण जर गुरु असेल किंवा गुरुची दृष्टी असेल सप्तम स्थानावर तर विवाह टिकतो आणि लवकर सुद्धा होतो. आणि जर गुरुची दृष्टी नसेल शनीवर तर विवाहाला विलंब होतो आणि झाला तरी सुद्धा तो टिकेल की नाही ह्याची गॅरंटी नसते. जर गुरुची दृष्टी असेल तर नक्की विवाह टिकतो. अशी आपण हे छोटीशी सप्तम स्थानाविषयी लग्नाला उशीर का होतोय ही माहिती बघितली. सप्तम स्थानात जर पापग्रह असतील मंगळ, शनी, राहू, केतू तरी सुद्धा लग्न लवकर जमत नाही. किंवा सप्तमात जर नीच गुरु, वृश्चिकेचा शुक्र, वृषभ राशीचा बुध आणि मीन राशीचा शनी असेल तरी सुद्धा दाम्पत्य सुखात बाधा निर्माण होते आणि विवाह लवकर जमत नाही. आणि सप्तम स्थानाचा स्वामी 6-8-12 मध्ये गेला असेल तरी सुद्धा विवाहाला उशीर होतो. किंवा 6-8-12चा स्वामी सप्तमात गेला असेल तरी सुद्धा विवाह सुखात बाधा निर्माण होते. तर आपण आता याच उपाय करूया. ह्याच्यात काय असतील तर पण सप्तम स्थानातला शनी असेल आणि त्याची दृष्टी जर सप्तमावर पडत असेल, त्याच्यावर गुरुची शुभ दृष्टी नसेल तर आपण आपल्या पत्रिका बघून लवकरच लग्नाला थोडं ऍडजस्ट करून लग्न करावे. हाच त्याच्यावरचा एक चांगला उपाय आहे. पुढचा घेऊ. अशा प्रकारे आपण आज माहिती बघितली की सप्तम स्थानावरती शनीची स्थिती 1, 5 आणि 10 स्थानावर असल्यावरती लग्नासाठी उशीर होतो आणि त्याचे परिणाम पुढे काय होतात. अशीच माहिती आम्ही अजून पुढे घेऊन येऊ आणि ती माहिती जाणून घेण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू.